बघा, दसादशे 5% दराने 16,000 रुपये मुद्दलाचे 2 वर्ष 8 महिन्याची व्याज किती असा प्रश्न. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा नवनवीन प्रश्नांचा अनलिमिटेड सराव करता येईल. गणितासंबंधी असलेल्या तुमच्या मनातील शंका कुशंका बिनधास्त तुम्हाला विचारता येतील. प्रश्न कुठलाही असो लेकरांनो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. हा प्रश्न सोडवत असताना गोष्ट आता लक्ष द्या, मांडणी करत असताना साधी आणि सोपी पद्धत. इथं 16,000 ही मुद्दल आहे आणि व्याजाचा दर 5%, म्हणजे हा दर आहे दसादशे 100 रुपयाचे दर साल दर शेकडा. 5% दराने होणारी रक्कम 105, म्हणजे हे एक वर्षाचं व्याज मांडून झालं. इथं 2 वर्ष 8 महिने अशा पद्धतीचा प्रश्न विचारला. मग अशीच जर मांडणी केली, अंशामध्ये 105 छेदामध्ये 100, हे दुसऱ्या वर्षाचं व्याज मांडून झालं. 8 महिन्याचं व्याज कसं मांडायचं हा प्रश्न. याचा अर्थ 8 महिन्यासाठीचा व्याजदर काय, 8 महिन्यासाठीचा व्याजदर काय असेल हा प्रश्न. इथं 5% हा व्याजदर आहे प्रश्नामध्ये. हा व्याजदर मात्र कसा आहे, दसादशे वार्षिक आहे. मग याला गुणीला 8 महिन्याचा काढायचा, म्हणून 8 महिने अंशस्थानी छेदस्थानी कॅलेंडर वर्षातील एकूण महिने. लेकरांनो, 4 दोन्ही 8, 4 तिरी 12, 5 गुणीला 2 आणि भागीला 3, अर्थात 10 भागीला 3 भाग जातो 3.33%. हा 8 महिन्यासाठीचा व्याजदर, 8 महिन्यासाठीचा काय ठरतो, व्याजदर ठरतो. मात्र आता हा मांडत असताना कसा मांडायचा, 3.33, इथं 5%चे दर साल दर शेकडा, म्हणजे प्रत्येक वर्षी 5% 100चे 105 होतात. 5% इथं दसादशे व्याजदरानुसार 100चे एका वर्षात 105 होतात. इथं व्याजदर 3.33, म्हणजे 100चे 8 महिन्यात किती होणार हा प्रश्न. तर 100 या 100चे होणार 8 महिन्यात लेकरांनो 103.33. अशा पद्धतीची ही योजना. पुढे चला, हे 2 शून्य घालवा, हे 2 शून्य घालवा, हा 1 शून्य घालवा, हा 1 शून्य घालवा, म्हणजे उरलं काय, 16 गुणीला 100, 5 गुणीला 100, 5 गुणीला 103.33 आणि भागीला हे 10 आणि 100. लक्ष द्या, याची ताडतोड करता आली तर करा, किंवा डायरेक्ट जरी गुणाकार केला लेकरांनो अंशस्थानी, तर 18, 222, 120 हा गुणाकार अशा पद्धतीने येतो. हा छेदस्थानी असलेला 100 गुणीला 10 गुणाकार किती, 1000. आता हा भाग जेव्हा तुम्ही द्याल तेव्हा 18 222.12 असा जातो. ही झाली लेकरांनो रास. आम्हाला 2 वर्ष 8 महिन्याचं व्याज विचारलं, म्हणून या प्राप्त झालेल्या राशीमधून मुद्दल 16,000 रुपये वजा करा. ही आहे मुद्दल. रास वजा मुद्दल बरोबर काय असते, व्याज. म्हणजे इथं हे पॉइंट, खाली पॉइंट, हे 12, हे 2, हे 2, हे 2, 8तून 6 गेले 2, हे 0. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर, हे ते व्याज. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य, म्हणजे किती व्याज हो सर 2 वर्ष 8 महिन्याचं, तर 2222.12 रुपये. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. ओके. सरळ व्याज, चक्रवाढ व्याज ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये
विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.